चला तर मग आज बनवूया कारल्याची भाजी। त्याच्यासाठी मी इथे कारले स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे छान 5 मिनिटं असे फ्राय करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि जास्त असं थोडंसं लसूण टाकायचं आणि व्यवस्थित लसूण लाल झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये कारले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे कारले। तुम्ही याच्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा मग थोडीशी चिंच पण टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालते, भाजी अशी कडू होत नाही। आणि पाणी हे टाकायचं नाही, त्याच्यामुळे भाजीला चव येते। तर मी 5 मिनिटं कारले फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला पावडर टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन सर्व मसाले टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशी पण भाजी बनवली तर ते कडू लागत नाही, तुम्ही नक्की एकदा करून बघा। आणि हे मसाले टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं। कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाही। व्यवस्थित मिक्स करून प्लेट झाकून 5 मिनिटं ठेवून द्यायचे। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला छान पाणी सुटलं आणि इथं आपली भाजी तयार आहे।